IPCL रिलायन्स कंपनी नागोठणे प्रकल्पबाधित कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित राहिलेल्या प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांची न्याय हक्काची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा कार्यालय रायगड अलिबाग येथे पार पडली। वंचित बहुजन आघाडीचा लढा आता यशाच्या वाटेवर आहे। रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या पदरात कायमस्वरूपी नोकरी मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले। याबाबत सोमवारी रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे 324 प्रमाणपत्र धारक यांचा अंतिम फैसला देतील असे संकेत मिळत आहेत। त्यामुळे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे। पूर्वीची IPCL व आत्ताच्या रिलायन्स नागोठणे कंपनी परिसरातील प्रमाणपत्र धारक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी मागील 35 ते 40 वर्षांपासून सातत्यपूर्ण लढा सुरू आहे। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक स्वरूपाचा लढा उभारला आहे। कंपनीत कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीच्या संदर्भात रायगड जिल्हाधिकारी रायगड यांच्या अनुपस्थितीत अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे आणि डेप्युटी जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग भारत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून बैठकीस प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी रोहा ज्ञानेश्वर खुटवल तसेच रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापन वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त कमिटी पदाधिकारी यांच्यात महत्त्वपूर्ण आणि निर्णायक सकारात्मक बैठक पार पडली। बैठकीच्या चर्चेत दोन्ही पक्षकारांची मतं ऐकून घेतल्यानंतर डेप्युटी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी 324 प्रमाणपत्र धारकांच्या प्रकल्पातील कायमस्वरूपी नोकरी संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन 324 प्रमाणपत्र धारकांची अंतिम यादी तपशील भूमिपुत्रांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत 2 दिवसात तयार करून अंतिम यादी फायनल करून झाल्यानंतर सोमवारी स्वतः जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या स्वाक्षरीचे प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी सामावून घेणे कामी IPCL रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापनास आदेश निर्देश देण्यात येतील आणि आदेशांचे पालन रिलायन्स व्यवस्थापनाकडून झाले नाही तर प्रशासकीय स्तरावर कंपनी विरोधात योग्य तो महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका डेप्युटी जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग भारत वाघमारे यांनी उपस्थितांसमोर ठेवून निर्णायक संयुक्त बैठक संपवली आहे। त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी घोषणाबाजी करीत लढ्याची विजयाच्या दिशेने होत असलेल्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले। आंदोलनासंदर्भात तो निर्णय तो बाळासाहेबच घेतील, कारण आजच्या राजकीय स्थिती बघितल्यानंतर बाळासाहेबांकडे प्रत्येकाचा कौल बाळासाहेबांकडे आहे आणि हे रिलायन्स नक्कीच आम्हाला रिझल्ट देईल, कारण बाळासाहेबांच्या नंतरची जी भूमिका आहे कशी कडक आहे हे रिलायन्सला कळून चुकलेलं आहे। इथले कोणी जर मध्यस्थी करत असतील त्यांनी पण समजून जावं की ही लढाई बाळासाहेब करतायत आणि बाळासाहेबांचा हा विजय होणारच आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही कोणतंही कारण नाही, काही नाही। 324 जणांना सगळ्या प्रमाणधारकांना नोकऱ्या ह्या मिळणारच आहेत, कारण ही जी लिस्ट आहे ही मंत्रालय नंतर मग इथल्या प्रशासकीय अधिकारी यांनी मिळून बनवलेली आहे। फक्त एक चाचणी म्हणून इथले 4 जण कमिटीमध्ये घेतलेले आहेत, परंतु हा 324 जणांचाच निर्णय होईल एवढं मी तुम्हाला इच्छा बळकट सांगतो तुम्हाला। मागील 30 वर्षामध्ये वेगवेगळ्या नेतृत्वांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हा प्रश्न हाताळलेला आहे, यश आलेले नाही। बाळासाहेबांकडून कशा पद्धतीनं यश येईल असं वाटतं? सर्वप्रथम ह्या वंचित घटक आहेत आणि वंचित समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन इथला होता राजकीय पक्षांचा, तो चांगला नव्हता। जेव्हापासून जे बाळासाहेबांकडे हे सर्व प्रमाणधारक आलेत तेव्हापासून बाळासाहेबांनी स्वतःहून लक्ष दिलेलं आहे। युनियनच्या माध्यमातून माथाडी कामगार युनियन आहे, आघाडी पक्ष आहे, या संगनमताने आम्ही काम करत आहोत आणि हा निर्णय बाळासाहेबांनी आजचा जो निर्णय हा बाळासाहेबांच्याच एका अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राला हलवून टाकणारे आहेत। उद्याचे येणारे राजकीय जर संकल्पना केली तर बाळासाहेबांच्याच बाजूला असणार आहे। त्याच्यामुळं रिलायन्स घाबरलेला आहे आणि रिलायन्स हे 324 जणांना नक्कीच आपल्या नोकरी देतील आणि ह्या नोकरी देत असताना काही गोष्टी बोलल्या जातात की कॉन्ट्रॅक्ट बेसिस। बाळासाहेब कॉन्ट्रॅक्ट बेसिसला मानत नाहीत। ह्या नोकऱ्या त्यांना परवडत नसल्या पाहिजेत।
या मताचे आम्ही आहोत माथाडी कामगार युनियन आणि आघाडी. आमचं मत एकच असतं की कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे बंद करा. प्रशासनामध्ये मग कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणलेला आहे, तो देखील GR आम्ही तिथं बरखास्त करण्यासाठी आघाडीच्या आणि माथाडीच्या तर्फे आम्ही तिथं पत्रव्यवहार केलेला आहे. बाळासाहेबांची ठाम भूमिका आहे, इथला जो भारतातला किंवा इथला वंचित घटकाला न्याय मिळालाच पाहिजे आणि न्यायाची भूमिका फक्त बाळासाहेबच देऊ शकतात, आंबेडकर फॅमिलीच देऊ शकतं. हे एकदा इथल्या सगळ्या प्रशासनाला आणि इथल्या जे काय आहेत अधिकारी किंवा इथे राजकीय पक्षांना कळून चुकलेला आहे. हा निर्णय बाळासाहेबच देऊ शकतात. 32 वर्षापासून नागोठणे प्रकल्पग्रस्ताचा जो प्रलंबित विषय आहे तो आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात जी बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये जे काही 324 प्रकल्पग्रस्त ज्यांना अजूनपर्यंत ती संधी मिळाली नव्हती, त्या संधीच्या अनुषंगाने आज महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात आला. या 324 यादीमधले जे काही ज्यांना संधी मिळालेल्या नाही आहेत त्या संदर्भामध्ये उद्यापासनं समितीच्या वतीनं 3 लोकांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. ती पडताळणा करत आहे आणि येत्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीशी रिलायन्स कंपनीला आदेश देण्यात येत आहेत की या 324 प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित करा आणि नोकऱ्यांची संधी द्या. कंपनीकडून जर प्रतिसाद मिळाला नाही तर भविष्यात बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काय भूमिका घेतली जाईल आंदोलनात? नाही, आजच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्याच्यामध्ये रिलायन्ससुद्धा सहभागी होतं आहे आणि तो निर्णय कंपनीला बंधनकारक असेल. त्याच्यामुळे कंपनीला या 324 प्रकल्पग्रस्तांना किंवा या पडताळणीमध्ये जर लोक जास्त झाले असतील तर त्या सर्वांनाच ही नोकरींची संधी द्यावी लागेल. मागील 30 वर्षापेक्षा अधिक काळ प्रकल्पग्रस्तांना या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागते. अजून साधारणतः किती काळ जाईल असं वाटतं? नाही, येत्या 4 दिवसामध्ये आम्हाला जे आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत देण्यात आलं की येत्या 4 दिवसामध्ये तसा आदेश कंपनीच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालय देत आहे. कंपनीकडून किंवा प्रशासनाकडून सहकार्य मिळालं नाही तर भविष्यातली काय भूमिका असेल आंदोलनाची? ती प्रकल्पग्रस्त आणि पक्ष हे निर्णय घेतील सोमवारच्या निर्णयानंतर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सन्माननीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आज रिलायन्स कंपनीच्या विरुद्ध जो आवाज उठवला आणि त्याला आज मोठं यश आलेलं आहे की 324 कामगारांना घेण्याचं आश्वासन या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आजच्या मीटिंगमध्ये दिलेलं आहे. त्यामुळं आज आम्हाला आनंद वाटतो आहे की या देशामध्ये वंचितांना, बहुजनांना, गोरगरिबांना न्याय देणारा एकच नेता ह्या देशामध्ये आहे आणि ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आगे बढ़ो, जवान सर आप आगे बढ़ो. नमस्कार, मी रूपा भोईर. आज कलेक्टर ऑफिसला एक छान अशी चांगली बैठक झाली. बैठकीला वंचित युनियनचे पदाधिकारी आणि आघाडीचे पदाधिकारी सगळे आलेले आणि उत्तम अशी चांगली मीटिंग झाली. आणि भविष्यात बोलायला नको तर येत्या थोड्या दिवसात आम्हाला प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी कंपनीत मिळणार आहे आणि ते आम्हाला फक्त आदरणीय बाळासाहेब हेच देणार आहेत न्याय. आणि एवढंच माझं बोलणं आहे. माननीय डेप्युटी कलेक्टर भारत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्त व वंचित बहुजन सोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये 3 कमिटी स्थापन करून चौकशी करायची आहे. तसंच माननीय जिल्हाधिकारी योगेश मशे साहेब यांच्या सहीचं पत्र सोमवारी 324 घेण्याचे आदेश रिलायन्स कंपनीला देण्यात येतील अशी चर्चा झालेली आहे. अतिशय उत्तम झालेले आहे. धन्यवाद. आपले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षाखाली आणि सर्व मंडळी आली होती. त्या संदर्भात 324 लोक घ्यायचे आहेत ना, त्याच्यावर कमिटीवर 4 लोक आहेत. ते 4 लोक पडताळणी करून सोमवारी आपल्याला लेटर कंपनीला देतील असा जिल्हाधिकारी साहेब बोलले. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.